श्री स्वामी सुप्रभात मंडळी, सुप्रभात. कशात तुम्ही? मजेत ना? माझी महाबळेश्वर राईड झाली, त्याच्यात तुम्ही चांगला मला रिस्पॉन्स दिला. माझे सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज वाढले, त्याच्यामुळे धन्यवाद तुम्हा सर्वांना. खूप छान साथ दिली तुम्ही माझी. तर आज हा माझा डेली ब्लॉग आहे, जो मी कामावर जाताना काढतो. तर आज मी आहे मालाडला. मालाडवरून आज जातोय मी. तर उन्हाळा खूप कडक पडलेला आहे मित्रांनो. तर कामावर जाताना जरा पाण्याच्या बॉटल्स आणि बरोबर घेऊन जात चला. त्यात इलेक्ट्रोल टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थकवा येणार नाही आणि वीकनेस वाटणार नाही. तर अशी परिस्थिती आहे. तर आपण निघूया आता. आणि हे आमचं गार्डन, लहानपणी आम्ही इथे येत होतो खेळायला. आणि हा आमचा एरिया. आता लहानपण आमचं इथेच गेलं. कष्टा खाण्यात, धावपळ करण्यात, सगळ्या गोष्टी. कडनं माझी जिम आहे 3 किलोमीटर टोटल घरापासून. तर म्हटलं आज बनवूया ब्लॉग. मी कधी इकडनं बनवला नाही ब्लॉग, तर आज बनवूया. कारण तुमच्याशी भेट करायची असते ना मला, तुम्हाला भेटायचं असतं. मला थोडं ओपिनियन्स पण देत त्याला की तुमचा ब्लॉग कसा आहे, काय त्याच्यात कमी आहे. म्हणजे काय, मला तेवढी मेहनत करायला लागेल ना. तर मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त मेहनत करून तुम्हाला चांगल्यात चांगला ब्लॉग द्यायचा. तर अशा प्रकारे आपण आता खाली उतरतो आहोत. हा पूर्ण उतार आहे एकदम. इथे आला होतं थोडं टेन्शन येतं, गाड्या कंटिन्यू असतात. आपल्याला लेफ्ट साईड यायचं असतं, त्याच्यामुळे थोडा टेन्शनच येतं इकडनं तिकडे जायला. चल चल बाबा चल, काय टाइम लावतो. एक रिस्की वळण आहे, कारण तिकडनं येणाऱ्या गाड्या दिसत नाही. हे बघा, येणारा कसा एकदम कट टू कट येत असतो, त्याच्यामुळे त्याला दिसत नाही की बाबा समोरून टर्न आहे का काय आहे. खूप रिस्की आहे इथे. टेन्शन येतं कधी कधी इकडनं क्रॉस करताना. तर गाड्यावाल्यांना ना ॲक्च्युली कारवाल्यांना तिकडनं दिसत नाही, कारण झाडी वाढलेली आहे ना, त्याच्यामुळे दिसत नाही. आणि फार रिस्की वळण आहे. जर तुम्ही चुकून जर गाडी बाहेर काढली आणि तिकडनं तो जर ऐशीने आला तर तुमचा खेळ खंडोबा, तर तुमची वाट लागली समजायची. खंडोबा आहे, माफ कर बाबा, तोंडात नाही असं निघालं तर तुमची पूर्ण. म्हणजे तुम्हाला काय सांगू, एवढ्या स्पीडने येतात तिकडनं, तर आपला तर कंट्रोल जाणारच, बरोबर त्याचाही जाईल. तर इथे येताना आणि इथे क्रॉस करताना जरा काळजी करा. आणि हा ब्रिज पण एवढा खतरनाक आहे ना. इथं आम्ही बरेचसे ॲक्सिडेंट बघितलेले आहेत ब्रिजवर. लोक काय होतं, हा पूर्ण असा टर्न आहे ब्रिज. हा MTNLचा इकडचा आहे, गोरेगाव MTNLचा इकडचा. कारण काय, तिकडनं लोकांना स्पीडमध्ये येतात आणि त्यांना कंट्रोल नाही झालं की ते डायरेक्ट येऊन आपटतात. कारण मी एकदा इथे एवढ्या सकाळी बघितलेलं आहे मी ॲक्सिडेंट बाईकवाल्याचं. या कॉर्नरला इकडे आला आणि तो आपटला.
आणि त्याच्या डोक्याला मार लागलेला होता तेव्हा, बऱ्यापैकी मार लागलेलं होतं, रक्त येत होतं. तर इकडे आल्यावर पण थोडं सावधानता बाळगा. शक्यतो तिकडे आल्यावरती लक्ष देऊ आणि काळजीपूर्वक स्लो या. तुम्हाला टर्न दिसतो, पण ते आपल्याला सवय असेल टर्न मारायची तर ठीक आहे, पण तुम्हाला सवय नाही ना तर तुम्ही रिस्क घेऊ नका. जेणेकरून आपल्या शरीराला काही इजा होईल तर ती इजा होऊ देऊ नका आणि काळजी घ्या. हा एक आहे सुंदरनगरचा टर्न. इथेही लोक थांबत नाहीत, ऑन सिग्नल असला तरी पण थांबत नाहीत, चालूच असतात. या सिग्नलवरती कंट्रोलच नाही. थांबले तरी मधून कोण ना कोण येतच पुढे परत भटतो हे करत शिरतो आतमधून. अशा प्रकारे आपण आता 3 किलोमीटर पार करतोय. इथं पण रस्त्याची कामं करून सगळी माती खोदून ठेवली की भरली का? हो, भरली नक्की. तर काही दिवसांनी ही गँग तयार होणार आहे. ही बघा 4 जण आहेत. बापरे, व्यवस्थित आहेत. सोमवार बाजार समोर आणि हा चिंचवलीचा एरिया. या भुवड फास्ट फूडमध्ये मस्त असे गरमागरम वडे मिळतात, खूप छान होते, टेस्टी. श्री गणेश आहे. इथे सुंदर असं गणपती मंदिर आहे आणि आमचा क्लायंट समोरून येतो आहे. आमची अजून जिम उघडलेली नाही आहे, आता उघडतील तुमचे सर. आणि आपण आता येऊन पोचलेलो आहोत जिमजवळ. तर अशा प्रकारे आपला हा प्रवास झाला 3 किलोमीटरचा. तर गुड मॉर्निंग सर. हे माझे क्लाइंट आहेत सकाळचे 6 वाजताचे, मिस्टर बैनर्जी. सर मैं आपका इंटरव्यू ले रहा हूँ. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया आपल्या घरी जायला. पुन्हा एकदा रेकॉर्डिंग करतोय मी. समोर बघितलात ना तर तुम्हाला सिग्नल दिसणारच नाही, कारण सिग्नल तुटलेले आहेत. आणि फक्त हे जे काउंटिंग चालू आहे ना त्याच्यावरच लोक सिग्नलवरती थांबतात. जेव्हा काउंटिंग ग्रीन होतं तेव्हा लोक जातात पुढे. तुम्हाला व्हाईट, येलो, रेड, ग्रीन एकही लाईट दिसत नाही समोर. बघा, नाहीच आहे, काढलेलेच आहे, सगळं काढून ठेवलेले. तर कृपया लक्ष द्यावं RTOने. तिथे सिग्नल लावावं, कारण सिग्नल तुटलेले आहेत, नाहीच आहे तिकडे. फक्त या काउंटिंगवरती फक्त चालतं. तरी इथे कोण थांबत नाही, सगळे निघूनच जातात, कोण हे करत नाही. सिग्नल कोण पाळतच नाही इकडे. हा बाबा मध्ये उभा आहे.
हे बघा असं ग्रीन झाल्यावरती जावं लागतं. पुन्हा एकदा त्याच मार्गाने आपण चाललो जे सकाळी आलेलो आपण. इथे एक पुढे पण प्रॉब्लेम्स आहेत. इथं आता तोडून मोठा रोड केला आहे, पण टँकर रिक्षा सगळ्या उभ्या असतात ना, त्याच्यामुळे तो रस्ता अजून छोटा वाटतो, मोठा करून सुद्धा. हे बघा इथे ही तोडलेली आहेत, आत्ताच दुकानं तोडलेली आहेत, अजून माती पण उचलली गेली नाही. पण अशा गाड्या उभ्या असतात ना तर अजून छोटा होतो रोड. हे बघा ते पार्किंग केलेले असतात. हे बघा असे इथे रिक्षा उभ्या केलेले असतात ना, त्याच्यामुळे रस्ता खूपच शॉर्ट होतो. कुत्र्याची गाडी, कुत्र्या उचलायची गाडी. हा एक सिग्नल. इथे पण या सिग्नलला कोण थांबत नाहीत, सरळ निघून जातात. अजून सिग्नल लागलेलं नाही तरी लोक लेपला जात आहेत तिथे. बघा किती घाई आहे बघा. काय घाई आहे त्याला, सिग्नल नाही झालंय तरी पण ते पळायची काय. मी कधी रूल तोडत नाही, कारण काय होतं माहितीये फुकटचं ते 5-5. हा बघा कसं चाललं. हा बघा सिग्नल नाही आहे तरी कसा क्रॉस करतोय. तर ते 5-5 हजार रुपये फाईन कोण भरणार. हे बघा विदाउट हे बघा कोण बघतच नाही. तर सिग्नल चालू व्हायची वाटच बघणार बघत, तर वाटायला लागतात. तर फक्त असतं ना ऍक्सिडेंट होणार नाही तर काय होणार. त्यांच्या फाईन कोण चेक करतंय. त्यांच्या अकाउंटमध्ये जर ऑटोमॅटिक पैसे कट झाले असते ना तर त्यांना कळलं असतं की बाबा आपल्याला फाईन लागतोय. ते काय येतोय ना येऊ दे, काय फरक नाही पडत असं इथे. आता इथे पण तुम्ही बघाल ना तर ह्या वळणावरती एवढं रिस्की आहे ना, तरी लोक एवढ्या स्पीडने जातात ना, आणि त्यांना अंदाज नाही आला की हे सरळ तर ह्याच्यावरती आपटतात त्या रिक्षेवर. किती बघा लोक आपटलेली आहेत इथे. माझ्या पुढ्यात परवा दिवशी मी सकाळी बघितले. त्याच्यामुळे इथे येताना ना एकदम शांत आणि सरळ यावं लागतं. आपल्याला कळतंय म्हणून आपण चालवतो असं नाही करायचं.
पाजायला आहे. ती छोटी गाडी आणि त्याची मोठी गाडी, त्याच्यामुळे त्याला बाहेर पुढे येता येत नाही. आणि हा भाई आपल्या हिशोबानेच चालणार ना. तसं असतं काही. किती सुंदर हा बोर्ड आहे ॲडव्हर्टायझिंगचा. LED आहे मोठी मोठी लावलेली. सारखं चित्र बदलत असतं. आमच्या बिल्डिंगमधनं पण दिसतं. रात्रीचा व्ह्यू एवढा छान वाटतो ना बिल्डिंगमधनं बघायला, एक नंबर. आता मी कसा चढाव चढणार ते बघा. भारी एकदम. हे बघा काय भरून ठेवलंय टेम्पोमध्ये. हो बाबा, RTOचं लक्षच नसतं याच्यावरती. हा बघा, हा असं चढाव चढवायला लागतो. अरे बाबा, कसं चढणार. याची कसरत आहे इकडे या जागेवरती आलं की. चल ना बाबा, काय टाइमपास करतो. एक अडकला नाही ते पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जाते. आणि इकडे पण गाड्या पार्क केलेल्या असतात ना, तर मोठ्या गाड्या दोन आल्या जाम वांदे होतात. आंब्याला सांभाळायला लागते इथे. चढाव आहे ना पूर्ण. दोन्ही बाजूला गाड्या आल्या ना लावलेल्या असल्या तर जाम प्रॉब्लेम होतो. थोडा किचकट एरिया ना बाबा, कंटाळा येतो गाडी चालवायला. मजा वाटत नाही गाडी चालवायला. पण आता लहानपण आमच्या इकडेच गेलंय. पहिल्यापेक्षा खूपच आता किचकट झालंय. पहिलं तरी बरं होतं, आता लयच किचकट झालंय. त्या रस्त्याला तर मोठे मोठे डंपर जाऊन सगळे खड्डेच पडलेत मोठे मोठे. बिल्डिंगचे कामं चालू आहेत ना, तर सिमेंट बिमेंट काय ना काय घेऊन येतात ना, त्याच्यामुळे सगळे खड्डे पडले तिथे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.